कोकणात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय। कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्यात। मोठ्या संख्येने गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांचं कोकणी माणूस सूरमाडाच्या होळ्या उभ्या करतोय। पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। कोकणातील शिमगोत्सवाची सुरुवात होते ती ग्रामदेवतांच्या मंदिरात। देवाचा कौल लागतो आणि ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागतात। कोकणात याला पालखीला रूप लागणं असं म्हणतात। पालखीत देवांचे मुखवटे लावले जातात आणि पारंपरिक वेशात देवांना सजवलं जातं। अनेक मंदिरात तर शेकडो वर्ष जुन्या दागिन्यांनी ग्रामदेवता सजवली जाते। कोकणच्या शिमगोत्सवात रंग भरतात ती इथली पारंपरिक वाद्य, ढोल आणि ताशा। देवळातून बाहेर पडलेल्या ग्रामदेवतेच्या पालखीला मग प्रत्येक कोकणी माणूस अगदी डोक्यावर घेऊन नाचवतो। काही गावांमध्ये शिमगा तेरसा म्हणजे त्रयोदशीला आणि काही ठिकाणी पौर्णिमेला ग्रामदेवतेच्या होळ्या उभ्या करण्याची पद्धत आहे। तेरसा शिमग्याला गावातच सूरमाडाची होळी निश्चित केली जाते आणि मग सगळा गाव मिळून सूरमाडाची ही प्रचंड होळी उचलत आणि नाचवत आणि अक्षरशः नाचवतच निश्चित केलेल्या जागी आणली जाते। इथेही प्रत्येकाचा परंपरेने आलेला मान ठरलेला असतो आणि तो प्रत्येक जण पाळतो। होम केला जातो। होमामध्ये मानकरी लोक नारळ टाकतात। ते नारळ सातकुंभ आमचे जे दुसरे मानकरी आहेत सातकुंभाचे ते नारळ घेतात आणि त्यांचा तो चव्हाट्यावर प्रसाद होतो। हा नंतर सर्व केला जातो। त्यानंतर रात्री 4 वाडींचं आमचं नमन असतं, 4 चतुर्भुज मंडळाचं ते नमन होतं आणि होळीची आमच्या शिमग्याची सांगता होते। गावाच्या पारंपरिक होळी खुंटावर होळी उभी केल्यावर या होमात गावातील मराठा समाजाचे मानकरी आपला नारळ ठेवतात। होळीची पूजा अर्चा केल्यानंतर पालखीची प्रदक्षिणा होते आणि मग गावाचे खोत होम प्रज्वलित करतात। मग वाणी समाज आपल्या हातातील मोठ्या काठ्यांनी या होमातून सर्व नारळ शोधून काढत आपल्या ताब्यात घेतात। मी दरवर्षी नित्यनेमाने इकडे येतो। एक आमचं श्रद्धास्थान आहे, कुलदैवत आपले म्हणू शकता तुम्ही। आणि इथे बरीचशी लोक एकत्र येतात आणि आपण पाहिलंच असेल की इकडे सुरमण असा जो उभा केला जातो। गावातली शेकडे लोक इकडे एकत्र येतात आणि त्या सुरमण उभा कर आपला हातभार लावतात। हे आपण म्हणू शकतो की एक एकीचं प्रतीक आहे। आपण सर्वच एकत्र येतो या निमित्ताने, होळीच्या निमित्ताने। कोकणातील प्रत्येक गावात आपली एक वेगळी परंपरा आहे आणि प्रत्येक गाव ती परंपरा टिकवण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतोय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।